नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी करू समुद्री चिंबोऱ्याची करी. तुम्ही ते बघू शकता, छान फ्रेश अशी चिंबोरी आहे. आता हे खेकडे कसे साफ करायचे याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल. आता हे खेकडे मी व्यवस्थित साफ करून घेते, नांग्या तोडून घेते. नांग्यांचा मी ज्यूस मिक्सरमध्ये व्यवस्थित काढून घेणार आहे. चला आता बघूया मग ही रेसिपी आपण घरी कशी बनवणार आहोत ते. वाटण बनवण्यासाठी कांदा, खोबरं, टोमॅटो, त्यानंतर थोडीशी तीळ आणि सुकं खोबरं जे किसून घेतलं होतं ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे. त्यामध्ये टाकणार आहे अद्रक आणि लसूण आणि मस्त पाणी टाकून याची एक पेस्ट करून घेणार आहे. ते हिरवं वाटण आहे, नॉर्मल हिरवं वाटण आहे जे आपण मच्छीसाठी वापरतो तेच आहे. तर कढईत तेल गरम झालं की त्यामध्ये टाकत आहे तेजपान आणि आपलं वाटण. आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण स्लो फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत. वाटण इथे फ्राय झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे सुके मसाले. तर मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडेसे कमी जास्त किंवा वेगळे पण टाकू शकतात. यामध्ये मी टाकत आहे लसूण, त्याबरोबर गरम मसाला, लाल मिरची पावडर. आता इथे तुमच्याकडे जर कोळी मसाला असेल, अगर कोळी मसाला तो पण टाकला तरी छान टेस्ट येते. माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी आता इथे गरम मसाला आणि त्यावर लाल मिरची ॲड केलेली आहे. धना जिरा पावडर, आणि आता हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. वाटण परफेक्ट इथे फ्राय झालं आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे टाकत आहे आपली कोळंबी, ह्यामध्ये मी टाकणार आहे आपले क्रॅब यानी की खेकडे. मसाल्यावर थोडेसे फ्राय करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. 5 ते 7 मिनटं मसाल्यावर आपण हे छान आता फ्राय करून घेऊयात. मसाल्यावर इथे क्रॅब छान मिळतं फ्राय करून घेतलं आहे. मीठ ॲड करायचं आहे. त्यात टाकत आहे आपण जे क्रॅबच्या पायांचं मिक्सरला काढलेलं सूप आहे ना ते टाकणार आहे. गाळून घ्यायचं आहे, नाहीतर त्यात थोडं का होईना बारीक कण राहतात. पाणी टाकायचं आहे आणि स्लो टू मिडियम फ्लेमवर झाकण ठेवून आता हे व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत. हे अखंड आहे, त्यात समुद्री आहे, शिजायला थोडासा वेळ लागणार आहे. आपण एक 10 ते 15 मिनटं छान आता हे क्रॅब शिजवून घेऊयात. 10 ते 15 मिनटं परफेक्ट असे इथे आपले क्रॅब शिजलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर तुम्हीही खाऊ शकता. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणतेही कारण आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.